नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी एक डीप नेकसाठी ब्लाऊज एकदम सिंपल पद्धतीचं डिझाईन सांगत आहे। चला तर सुरू करूया। तर हे पहा, याची गळारुंदी जी आहे ही तर ती मी आता घेतलेली आहे ही 2.5 इंच आणि गळा जो आहे उंचीला तो 10 इंचाचा आहे, 10-10.5 इंच आहे जवळजवळ। तर अशा पद्धतीने आपण आधी त्याचे डिझाईन आखून घेतलेले आहे, कारण आपल्याला गळा देखील हा खांद्यावर पसरला गेला नाही पाहिजे, त्यासाठी तुम्ही पाहू शकता। आता हे आपण आखून घेतले, तर आता आपण तो अस्तरावर आखून घेतले। तुम्हाला कॅनव्हास वापरायची ह्याच्यात काही गरज पडणार नाही। अशा पद्धतीचा तुम्हाला आज मी गळ्याचं डिझाईन सांगत आहे। कमी खर्चात आपल्याला परवडेल अशा गोष्टी असतात जे आपल्याला माहीत नसतं। काही काही असतात सांगणारे की कॅनव्हास वापरा, हे वापरा, ते वापरा, पण काही गरज नाही। अशा पद्धतीने आपण एक बाजू जेव्हा डिझाईन करून घेतली तर दुसऱ्या बाजूला आपण असं त्याच्यावर थोडंसं कापडावर प्रेस केल्यावर तुम्ही पाहू शकता। तर हे पहा, आपलं प्रिंट बरोबर झालेली। तर आता आपण इथं देखील व्यवस्थित जो काही छाप आपण असा फिक्कट असा उठून आलाय तो डार्क करून घेऊया, म्हणजे आपल्याला याच्यावर व्यवस्थित स्टिचिंग करता येईल। हे पहा, तर अशा पद्धतीने खडूच्या साहाय्याने आपण करून घेतले। तर आता आपल्याला मेन जे कापड आहे, जो पीस आहे तो घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता हा पीस आहे, हा कट केलेलाच आहे आणि आता आपण याच्यावर डिझाईन करणार आहोत। तर अस्तर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं। ही अस्तराची बाजू जी आहे ही आतल्या बाजूची आहे आणि आता आपण काय करायचं आहे, पहिलं खालच्या बाजूला स्टिच करून घ्यायचं आहे। ब्लाऊज पीसच्या उलटी उलटी पाहून असं खालची बाजू आपण स्टिच करणार आहोत। जर तुम्हाला असं परफेक्ट तुम्ही जर नवीन शिवणारा असाल तर मग त्याच्यामध्ये तुम्ही टाचण्यांचा वापर करू शकता। आपल्याला बाजारामध्ये रंगीत असे टाचण्यांचे बॉक्सेस वगैरे मिळतात, तर त्याच्यामुळं शिवण्यासाठी त्याला मणी पण असते वरती, जेणेकरून आपल्या हाताला टोचणार नाही अशा पद्धतीचे स्टिचिंग टाचण्या मिळतात। शिवण्यासाठी खास असतात त्या। हां, तर असं व्यवस्थित धरून पाहायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं, असं जोडून घ्यायचं आणि बरोबर अर्धा इंच, जे नवीन शिवणार आहेत त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे की तुम्हाला डिझाईन करायचं पण जमत नाही, हार नाही मानायची कुठल्याही गोष्टीत। आधी आपल्या घरातल्या शिवणांवर आपण ट्राय करायची आणि मग बाहेरचं तुम्ही कस्टमरचं शिवून घेऊ शकता। हे बघा, मोजून बरोबर अर्धाच इंच, त्याच्यापेक्षा जास्ती नाही। तुम्ही खूण करून घ्या, जे नवीन असाल त्यांनी अर्धा इंचावर बरोबर खूण करून घ्यायचं आणि आता आपण सरळ टीप मारून घेऊया। तर हे पहा, आता आपण हे स्टिचिंग पूर्ण अस्तराला घेतलेले आहे करून। तर आता आपण काय करणार आहोत, तुम्ही पाहू शकता। आता हा गळा जो आहे तर याला काय करायचं, असं व्यवस्थित
कापड सरळ करून घ्यायचं. इकडच्या बाजूने व्यवस्थित कापड आणि खालचा पीस आणि अस्तर वरचं एकसारखं आहे का नाही पाहून घ्यायचं. शोल्डर वगैरे व्यवस्थित आहे ना, मुंडाखोली व्यवस्थित आहे ना, कापड काही सिल्क पीस असतात साड्यांचे त्याच्यामुळे मग ते थोडीशी सरकली जातात. तर तुम्ही एवढी परफेक्ट काळजी घ्यायची आणि सरळ इथं अंतरांतर असं तुम्ही स्टिच करून ठेवू शकतात टाचण्यांनी. तर आम्हाला आता त्याची सवय आहे त्याच्यामुळं मी इथं तुम्हाला काही स्टिच करून दाखवत नाही, पण तुम्ही सरळ रेषेमध्ये असे स्टिच करू शकता जेणेकरून कापड आपलं काही हलत नाही. तर तुम्ही पाहू शकता. तर काय करायचं, तुम्हाला जर नसेल तुमच्याकडे टाचणी तर या मध्यात तुम्ही एक टीप टाकून थोडीशी घ्यायची, म्हणजे आपलं कापड इथं लॉक झालं. थोडीशी टीप टाकून घेतल्यानंतर काय करायचं, पुढं आपल्याला त्याच्यानंतर आता हे स्टिच आपण करून घेतलं. इथं तुम्हाला दिसत असली तर थोडीशी टीप टाकायची आणि आता आपण काय करायचं, साईडने आपलं जे डिझाईन आहे ना त्याच्या बाजूबाजूनी एकदम पार बाजूला नाही पण असे जे खोडूच्या साईडने आपण जी खूण केली त्याच्या साह्यावर आपण टिक मारायची. हे बघा, त्याच्यानंतर असे व्यवस्थित हात ठेवून पाहायचं कुठं ओढलं गेलं नाही ना कापड. पिनअप असेल तरी काही प्रॉब्लेम नाही होत. आणि शक्यतो जर टाचण्यांचा वापर तुम्ही करू शकता. हळूहळू असं व्यवस्थित आपलं अस्तर आणि पीसला व्यवस्थित चिकटला जाईल, जोडला जाईल या हिशोबाने स्टिच करायचं. हे बघा, पण मी अस्तराच्या बाजूने दिसलं नसतं पण मी पिसाच्या बाजूने तुम्हाला दाखवले. असं जर थोडंसं मशीनला जर प्रॉब्लेम असेल तर हा नॉट थोडंसं कमी जास्त करून घ्यायचा, कापड ओढलं जातं म्हणून. होतं कधी कधी मशीनला असे प्रॉब्लेम्स होतच असतात. तर हे पहा, तर आता आपण हे संपूर्ण हे कटिंग अशी थोडंसं अर्धा इंच सोडून असं या बाजूने हळूहळू आकाराप्रमाणे हळूहळू कट करून आता घेणार आहोत. चला तर कट करून घेऊया. तर आता आपण हा गळा हे बघा स्टिचिंग करून घेतलेला आहे, म्हणजे टीप टाकून घेतलेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, या थोड्या थोड्या अंतरावर तुम्ही अशी खूण करून घेऊ शकता. जवळजवळ अर्धा म्हणजे अर्धा नाही, असं थोडंसं अर्धाला एक कमी असं खूण करून घेऊन आता व्यवस्थित आता आपण आकारात तो कापून घेणार आहे. थोडंसं कापड सरकायचं, टिपेच्या बाजूच्या बाजूला घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. हे पहा,
त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण असंच सारखंच थोडंसं अंतर ठेवून कापडाचं थोडंसं अलीकडं कट करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित असं आपल्या आकारात हा कट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. हे बघा, आता असं कट केलेलं आहे. आता आपण हे त्याच पद्धतीने थोडं जर कुठं कमी जास्त वाटलं तर तुम्ही व्यवस्थित कापून घेऊ शकता. जास्ती कापड सोडायचं नाही, पण एक अर्धा इंचाला एक रेक कमी असं सोडलं तरी चालेल. जे नवीन असाल त्यांनी सांभाळून करायचं असं डिझाईन व्यवस्थित. आणि मग आपण याला नॉट देणार आहोत. हे बघा, असे अंतरांतरावर, एकदम जवळून नाही द्यायचे, अंतरांतरावर द्यायचे. अशा पद्धतीने नॉच आपण द्यायची, म्हणजे कट मारायची. आणि आता खालची बाजू आपण टिप मारून केलेली आहे आणि वरचं डिझाईन पण टिप मारून केलं. तर आता ही जी ओपन आतली बाजू आहे तर ती आपण आता सुलटी करून घेऊ, म्हणजे आपला घड्याळाचा शेप तुम्हाला समजेल. तर हे पाहू शकता. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण जी स्टिचिंगला खालची बाजू जी सुलटी बाजू केली तर तिला आता आपल्याला अशी सरळ टीप मारून द्यायची, म्हणजे कुठंही आपल्या गळ्यामध्ये कॅनव्हास घालायची गरज लागणार नाही. अशा पद्धतीचा आपला गळा तयार होईल. चला तर आपण टीप टाकून घेऊया. एकदम व्यवस्थित अशी टीप मारून घेतात. जेव्हा आपण कमरेच्या बाजूला पट्टी जोडतो ना, ती जोडायची तुम्हाला गरज लागते. अशा पद्धतीने हे स्टिचिंग करायचं, म्हणजे परत परत तीच कामं ती वाढवण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने स्टिच करूया. तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित प्रॉपर असं टीप टाकून देत आहोत. आता ही खालच्या बाजूची आपली टीप मारून झाली. तर आता आपला हा गळा, तर ह्या गळ्यासाठी काय करायचं, व्यवस्थित असा हाताने सारखा करून घ्यायचा आणि मग टीप टाकायची. तुम्ही पाहू शकता. हे अशा पद्धतीने व्यवस्थित आपण टीप टाकून घेणार आहोत. ज्या पद्धतीचा गळा तुम्ही कट करत असाल त्या पद्धतीने, तशाच पद्धतीने व्यवस्थित एकदम सावकाश घेतल्याने पहिला आपला शिवणाचा हात बसेपर्यंत एकदम हळूहळू थांबत मशीन असं व्यवस्थित करून घ्यायचा. आणि जी लोक पहिल्यापासून शिवत आहेत त्यांना हे बाब माहिती असेल. कुठेही कापड ओढायची गरज नाही आहे. व्यवस्थित आहे त्या आकारात आपण नोट दिलेले आहेत, त्याच्यामुळं व्यवस्थित हा ब्लाऊजचा गळा तयार होतो.
पण जरा चॅनलवर जरा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी चॅनलला परत टाकू शकले नाही. आपला गळा जो आहे तर आपला गळा रेडी आहे. तर आवडल्यास माझ्या अश्विनी फॅशन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.